जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. नैना, काही महत्वाचं नसेल तर आपण फोनवर बोलूया का? नाही, मला आताच बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोल ना. तू अभिंना तुझ्या भूतकाळाबद्दल सांगणार होतीस ना? सांगणार होते ग नैना, पण अजून नाही सांगितले. आधीच ते खूप टेन्शन मध्ये आहेत आणि त्यात मी हे सांगून त्यांना आणखीन टेन्शन देणं मला बरोबर नाही वाटलं. पण योग्य वेळ आल्यावर मी त्यांना सगळं सांगणार आहे. कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय ती असं गडबडीत बोलवणार नाहीत. सो मला जावं लागेल. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार आणि ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. बरं, हात पुढे करा, दही साखर देते. हाय सोहा. तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए सोहा, आता नाही. सोहा. एक जरा काम करतेस, ही कॉफी जरा सुहाच्या रूम मध्ये नेऊन दे ना. 2 कॉफी? कोण आलंय? तो तेजस आलाय ना, सुहाच्या रूम मध्येच बसलाय. तेही आता आपण पूजा केली आहे ना, मग मध्येच काय गोंधळ प्रकरण? तू बघ ना, गोंधळाचं नुसतं मी ठरवलंय तर तू लगेच आनंदाची बातमी घेऊन आलास. म्हणजे गोंधळ झाल्यानंतर काय होईल याचा विचार कर. बायकोच्या लग्नाचा गोंधळ, गोंधळात गोंधळ. प्रसाद देत आहे ना मीनाक्षी वहिनी? म्हणून काय सांगितलं गोंधळ बाबा? 5 नामाचा 5 तत्वाचा या ठिकाणी गोंधळ चालला आहे. 5 पळातील ड्युटी जळालं म्हणजे भक्ताच्या मागचं विघ्न दूर झालं, म्हणून हा गोंधळ झाला. म्हणून ह्या गोंधळाकडे तुझ्या भावनेला अंबेजोगाईला काय सांगायचं? भक्तीचा मांडव माझ्या देवीचा तेजस आलास? अरे अरे, औक्षण तो औक्षण. तुला गोंधळ बघायचा होता ना, कसा असतो ते? हो, ऍक्च्युली मला यायला उशीर नाही ना झाला. नाही रे, खरं तर गोंधळ आता सुरू होतोय. बरोबर म्हणतात तू. काय म्हणाला? म्हणजे वेळेवर आलोय ना असं विचारत होतो. काकू त्यांना भेटून आलो. नेहमी असंच हसत खेळत राहा. एकदा का तुमची सून रडायला लागली ना, हे आपण कायम हसतच राहणार.
हा तेजस, याला तुझी भारी काळजी. चला मीनाक्षी वहिनी, मी येतो. काळजी घ्या. आपली भेट होतच राहील वरच्यावर. हा फोटो बघ ना. हे पप्पा आहेत ना तुझे? म्हणजे मी राया जबडेंना ओळखलं, पण हे जर तुझे पप्पा आहेत तर ही तुझी आई आणि ही तू ना? आदित्य, तू सांग मला, काय चाललंय? हे सगळं काय चाललंय? तू काय झालंय? काय व्हायचं राहिलंय अजून? माझ्यावर कुणाचाही काडीचाही विश्वासच राहिला नाहीये आता. उगाच काही काय बोलतोयस तू? अरे मग का ती मीरा वहिनी, त्यांच्या समोर माझं काहीच महत्व नाहीये का? तूच बघ ना की इतके दिवस इथे तू काम करतोयस, तुला सगळं माहितीये, पण तू काहीच स्टँड घेऊ शकत नाहीयेस. खरं आहे, तसं झालंच आहे म्हणत. आता बस, काहीतरी करतोच आता. मीराला बाजूला करायला लवकर आवर, तसंही रागिणी मॅम येतात तितक्यात. रागिणी मॅडम, काही झालंय का? नाही, काही झालं नाहीये. माझंच जरा महत्वाचं काम आहे म्हणून मी बोलवलं. कारण अशा भाकड कथांवर माझा तरी विश्वास नाही. मी या गोष्टीची तपासणी करणार, ती स्वतः बघणार आणि मगच विश्वास ठेवणार. मॅडम, मॅडम, मॅडम. हो मॅडम. गार्गी, गार्गी, गार्गी. मला विचारायचं होतं की आजच्या रेकॉर्डिंगच्या पेमेंट बद्दल कोणाशी बोलायचंय? पेमेंट? कसलं पेमेंट? आजच्या गाण्याचं. पुन्हा एकदा बोल, काय म्हणालास? सर, मी विचारलं आजच्या गाण्याचं पेमेंट, त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं? मानस गायला संधी दिली ना तुला, हो. मग तेच पेमेंट आहे असं समज. बहिणी ऐका ना, तुम्ही ताबडतोब निघा आणि माझ्या फार्म हाऊसला या. का काय झालं? हॅलो अर्जुन, मी मॉडेलिंग करायला नाही म्हटलं, याचा खूप त्रास होतो ना तुम्हाला? हा फोटो बघ ना. हे पप्पा आहेत ना तुझे? म्हणजे मी राया जबडेंना ओळखलं, पण हे जर तुझे पप्पा आहेत तर ही तुझी आई आणि ही तू ना? मला विचारायचं होतं की आजच्या रेकॉर्डिंगच्या पेमेंट बद्दल कोणाशी बोलायचंय? पेमेंट? कसलं पेमेंट? आजच्या गाण्याचं. पुन्हा एकदा बोल, काय म्हणालास? सर, मी विचारलं आजच्या गाण्याचं पेमेंट, त्याच्याबद्दल कोणाशी बोलायचं? मानस गायला संधी दिली ना तुला, हो. मग तेच पेमेंट आहे असं समज.